आज ऊन भरपूर आहे, एकदम कडक ऊन आहे आणि माझी सावली बघा, ऊन एकदम कडक आहे आज. बघू आज प्रॅक्टिस कसं होते का आणि कालच्या पेक्षा आपलं बॅड लक जाऊ नये. नजारा कसला दिसतो ठेवतो. आज आपल्यासाठी दिवस आहे वाईट का की माझं स्टँड तुटलं आहे वाटमध्ये. येत येत कसं झालं माहितीये का, जेवलाल तुम्ही आणि वाटमध्ये कळलंच नाही की माहितीये का, पायऱ्यान खाली चढत होतो दन 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 आणि थोडं पाय स्टेलानी बितडायला टच झालं. खट्टकने आवाज आला, मला वाटलं काहीतरी असं म्हणजे दुसरं मोबाईलचा आवाज आला असेल खट्टकने. नंतर जिम मध्ये येऊन बघतो तर काय स्टँड तुटला. त्याच्यामुळे आपण स्टँड नाही आणलं, बॅगेतच आहे तसं तुम्हाला दाखवलं असतं. बघू आपलं शूट कसं होते का आणि काहीतरी जुगाड लावू आपण. एपिसोड आहे 102. आपलं एपिसोड फिक्स नाही, जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस लागू द्या, एकदम प्रॉपर शिकू. आणि आज आपण मारला आहे शोल्डर्स आणि थोडा जास्त तेवढा काही प्रेस नाही पडला, कमीच पडला आणि कमीत कमी 4 मशीनी मारले फक्त. तुम्हाला माहितच आपण कसं मारते का. आणि तुम्ही बघा 2 मशीनीचे पहिलं 4 सेट मारला आणि नंतर एक मशीन घेतलं ते 2 सेट आणि लास्टला जे डंबल घेतलं त्याचे 4 सेट. एवढंच मारलं, जास्त नाही मारला. प्रेस फक्त 50% पडला, परंतु भारी वाटते. शोल्डर्स एकदम मोकळे झाल्याने वाटते मला. बघू आता प्रॅक्टिस कसं जाईल का. आणि एपिसोड तुम्हाला माहितच आहे 102. चला आता आपल्या चॅलेंज कडे जाऊ. पहिले मी नॉर्मल पुशअप मारणार नाही, आज सकाळीच मारले मी मॉर्निंगला. आणि आता फक्त आपण फ्रॉक स्टँड घेऊ, लगी प्रॅक्टिसला लागू. मी तुम्हाला सांगितलंच आहे की जास्त वेळ बोलून आपला टाइम जातो, आपलं एनर्जी जातं. पहिला सेट कम्प्लीट झालं तुम्हाला भेटतो.
तर काय म्हणता भावांनो, तर आपला पहिला सेट तुम्ही बघितलाच आहे आणि आपण पहिल्या सेटला फुल फोकस होतं. थोडं प्लॅनिंग चेंज केलं, फ्रॉक स्टँड थोडं दमानं बंद केलं पाहिजे. तर आपल्याला आज फ्रॉक स्टँड न करता बी आपल्याला थांबता आलं आहे. मारलं नाही म्हणून आपली एनर्जी अर्धी तिथं गेली. नॉर्मल पुशअप सकाळीच मारू, मॉर्निंगला, संध्याकाळी नाही मारायचं, कारण की आपली एनर्जी पूर्ण डाऊन होत आहे. आता थोडं कळत आहे बरं का. तुम्ही नॉर्मल पुशअप परंतु कमी मारा, 10-15 म्हणा, 25 म्हणा, जास्त नका मारू, कारण की तुमची एनर्जी पूर्ण डाऊन होईल. जसं माझ्यासोबत झालं आतापास, तर 3 दिवस झाले मी नॉर्मल पुशअप माराल, तर म्हणून आपली एनर्जी डाऊन चालते. तर फ्रॉक स्टँड काहीच नाही केलं आणि नॉर्मल पुशअप पण नाही मारत, प्रॅक्टिस केलं आणि प्रॅक्टिस आपल्याला एकदम चांगली झाली. बघू दुसऱ्या सेटला काय होते का. आणि पहिल्या सेटला फुल फोकस होतं. आपण 3 स्टेप वापरले, तुम्हाला सांगितलंच आहे. आता स्ट्रेट, पायाला किक, फुल फोकस तर लावायचंच आहे तुम्हाला बरं का. ताकदीशी तर काही नाही आणि स्किल पण महत्वाची आहे, स्टेप पण महत्वाची आहे, का पण महत्वाचं, सगळंच महत्वाचं आहे याच्यामध्ये. एकदम आपण प्रॉपर थांबतोय, पाय एकदम स्ट्रेट, हात एकदम स्ट्रेट, सगळे स्ट्रेट. फक्त आपल्या प्रॅक्टिसची गरज आहे. आपले एपिसोड किती का चलणार, चलू द्या, एकदम प्रॉपर शिकायचं आहे. लाईफ टाइम पाहिजे, तुम्हाला रोज बोलतोय मी बरं का. तर चला आता आपण जास्त वेळ नाही बोलायचं, आपली एनर्जी डाऊन होते बरं का. तर दुसरा सेट घेऊ, मग भेटू तुम्हाला.
आता झाला आपला दुसरा सेट कम्प्लीट. आपण बघा कमीत कमी 12 ते 13 मिनिट प्रॅक्टिस केले. मला कळलंच नाही की टाइम कसा गेला का, आणि टाइम मोजत नाही बरं का. जसं चाललंय तसं चालू द्या, लक्षच राहत नाही. आणि वरच्या वर आपली प्रॅक्टिस चांगली होते आणि बॅलन्स पण मला कळाले कसं करायचं का. आणि जेवढं होईल तेवढं प्रॅक्टिस जास्त करू आणि लवकरच चॅलेंज कम्प्लीट करू. फोकस होतं आणि तिने पण स्टेप वापरले आपण बरोबर. मागं पुढं काय पण नाही झालं. काल परवा तर तुम्ही बघितलंच आहे, काल थोडं जास्त झालं. थोडं फक्त मला वाटते काल 20% झालं, आज 25% झालं. परवा तर तुम्हाला माहितीच आपली पार वाट लागेल. झाला 102 एपिसोड कम्प्लीट. त्यामध्ये काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा बरं का. तरी चला आता उद्या भेटू.